28 जानेवारीला बारामतीच्या आकाशात जे काही घडलं त्याने संपूर्ण महाराष्ट्राचा कंबरडा हादरवून सोडला। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाल्याची बातमी ऐकून राज्याची धरकी भरली होती। पण आज जे सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलं आहे त्याने तर महाराष्ट्राला अक्षरशः पुन्हा एकदा जोरदार धक्का बसलाय। या एका व्हिडिओने अपघाताच्या मागे दडलेलं खरं सत्य समोर आणलंय आणि ते ऐकून कानाखाली पडल्याशिवाय राहणार नाही। 28 तारखेला ही भयंकर दुर्घटना घडली। 29 तारखेला शोकाकुल वातावरणात अजितदादांना अंतिम निरोप देण्यात आला। पण अचानक एक वेगळाच व्हिडिओ, एक धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आला आणि त्याने या संपूर्ण प्रसंगाचा कोन पालटून टाकला। हा निव्वळ अपघात होता का की मुद्दाम केलेला घातपात होता? खरं तर अपघात कशामुळे झाला? चूक कुणाची? विमान नेमकं कोठे कोसळलं? आता हे सगळे प्रश्न नव्याने उभे राहिले आहेत। आत्तापर्यंत जे काही वृत्तवाहिन्यांवर, सोशल प्लॅटफॉर्मवर सांगितलं जात होतं ते सगळं आता संशयाच्या घेऱ्यात आलंय। कालपर्यंत जे दिसलं, जे ऐकलं ते सगळं आता खोटं पडलंय। कारण वास्तविक सत्य तर आता नुकतंच बाहेर आलंय। सुरुवातीला असं म्हटलं जात होतं की दाट धुक्यामुळे धावपट्टी दिसली नसेल किंवा विमानाच्या इंजिनमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाला असेल। पण जेव्हा विमान कोसळण्याच्या त्या क्षणाचा रहस्यमय सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला तेव्हा या घटनेची संपूर्ण दिशा बदलून गेली। मग या सगळ्यात खरं काय आहे? केवळ नशीब खेळवलं की मोठा कारस्थान? अपघाताच्या आदल्या रात्री विमानाच्या हँगरमध्ये नेमकं काय चालू होतं ज्यामुळे ही हृदय हादरवणारी घटना घडली? विमान खाली येत असतानाच्या शेवटच्या क्षणी शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी हे सगळं प्रत्यक्ष पाहिलं। त्यांनी सांगितलेला तो डोळ्यासमोरचा अनुभव ऐकून महाराष्ट्र आजही थरथरते आहे। विमान जमिनीला भिडण्याच्या अगदी शेवटच्या 5 ते 10 सेकंदात वैमानिक कंट्रोल टॉवरला मेडे मेडे असा इमर्जन्सी कॉल करतो। पण या प्रकरणात असा कोणताही आणीबाणीचा संदेश दिल्याचे आढळलेले नाही। ही गोष्ट धक्कादायक आहे। मग या विध्वंसाच्या पडद्यामागे कोणते गूढ दडलं आहे? निव्वळ दुर्घटना की पूर्वनियोजित कारस्थान? त्या काळोखात काय शिजलं होतं ज्यामुळे महाराष्ट्राला कायमची दुखवणारी ही घटना घडली? या गुंतागुंतीचा धागा खरं तर एक दिवस आधीच सुरू झाला होता। तो सीसीटीव्ही पुरावा नक्की काय उघड करतोय? कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये असं काय कैद झालंय ज्यामुळे या घटनेतलं काळं सत्य बाहेर आलंय? खरंच वैमानिकाची ही चूक होती का? विमानातली यंत्रणा बिघडली होती का? की सत्तेच्या मागे कुठेतरी षड्यंत्राची तार जोडलेली होती? त्या सीसीटीव्ही फुटेजच्या आत काय लपलं आहे? या सगळ्याचा सविस्तर तपशीलवार अहवाल आपण आता पाहणार आहोत। बारामतीच्या मातीत विमान कोसळून अजितदादांचं निधन झालं हे ऐकल्यावर मराठी माणसाच्या अंतःकरणाला खरोखरच आघात पोचला। पण विमानाने अखेरचा श्वास सोडण्याच्या त्या काही सेकंदात नेमकं काय घडलं याचं एक भयावह सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे। विमान का कोसळलं याचं खरं कारण, तो भयंकर सत्य आता लोकांसमोर आलाय। महाराष्ट्र पहिल्यांदा धास्तावला होता जेव्हा या दुर्घटनेची माहिती कानावर आली होती। पण आता जेव्हा मुळाशी जाऊन कारण समजलं आणि सीसीटीव्ही रिपोर्ट बाहेर आला तेव्हा महाराष्ट्राला दुसरा मोठा धक्का बसलाय। 28 जानेवारी बुधवार सकाळी 8:45 दरम्यान बारामतीतल्या गोजूभावी परिसरात एका जोरदार आवाजाने सगळी परिसर हादरली। महाराष्ट्र त्या घटनेने सुन्न झाला। टीव्हीवर तोडगा बातमी म्हणून आली, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान कोसळलं। सुरुवातीला असं वृत्त आलं की दादा गंभीर जखमी झाले आहेत। पण काही तासांनी अशी बातमी आली की अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। विमान जमिनीपासून फक्त 500 फूट उंचीवर होतं। मग नेमकं काय गडबड झाली? पायलटचं नियंत्रण सुटलं का? विमानात काही तांत्रिक खराबी आली का? हाच सवाल सगळ्यांच्या मनात होता। घातपात तर नव्हता ना? पण अचानक एक असा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला ज्याने या केसचा प्रत्येक संशयास्पद बाजू उघडा पाडला। खरं तर ही घटना 28 तारखेला घडली असली तरी या घटनेची मुळं 27 तारखेच्या रात्रीच रुजली होती।
28 जानेवारीची ती कारी सकाळ महाराष्ट्राच्या इतिहासात नेहमीसाठी काळ्या अक्षरात नोंदली जाईल. राज्यातलं राजकीय वातावरण तापलेलं होतं. मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ होती. जिल्हा परिषद, नगरपालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा धगधगाट होता. या पार्श्वभूमीवर 28 तारखेला बारामतीमध्ये 4 मोठ्या सभा आयोजित होत्या, ज्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा येणार होते. सगळं पूर्वनियोजित होतं. कार्यक्रमाचा वेळापत्रक ठरलेला होता. पण मृत्यूची सावली कशी लपली होती हे जाणून घ्यायचं असेल तर 27 तारखेच्या रात्री काय झालं ते पाहावं लागेल. 27 जानेवारीच्या रात्री अजितदादा मुंबईच्या त्यांच्या निवासस्थानी होते. दुसऱ्या दिवशी म्हणजे 28 तारखेला बारामतीत महत्त्वाच्या सभांचं आयोजन होतं. दादा वेळेबद्दल अत्यंत शिस्तबद्ध आणि नियमित आहेत. पण विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 27 तारखेच्या रात्री विमानाचं मेंटेनन्स जिथे होतं तिथे काहीतरी संशयास्पद हालचाल झाल्याचा संशय आहे. आता काही काल्पनिक सूत्रांच्या आधारे माहिती समोर येतेय. मध्यरात्री विमानाची शेवटची तपासणी पूर्ण झाली त्यावेळी सगळं ठीक होतं का, की कोणीतरी जाणून बुजून विमानाच्या यंत्रणेशी छेडछाड केली? 27 तारखेच्या त्या गूढ रात्रीचं सत्य काय आणि तो सीसीटीव्ही पुरावा काय सांगतोय? 28 जानेवारीची जी भीषण घटना आज घडली तिची सुरुवात त्या काळोखी रात्री झाली. विमानात नेमकी कोणती खराबी झाली? ज्या विमानातून दादांचा प्रवास होता ते लिअरजेट 45 नावाचं अत्याधुनिक विमान होतं. हे विमान कमकुवत होतं का? अजिबात नाही. विमान वाहतूक क्षेत्रात याला लॅम्बोर्गिनी असं म्हटलं जातं, कारण याचा वेग त्याशी 860 किलोमीटर इतका आहे. मुंबई ते बारामती हे अंतर हे विमान केवळ 20 ते 25 मिनिटात पार करतं. हे विमान 71,000 फूट उंची गाठू शकतं. VR व्हेंचर या प्रतिष्ठित कंपनीनं याची निर्मिती केली. अत्यंत अत्याधुनिक आणि सुरक्षित मानलं जाणारं हे विमान आगीच्या ज्वाळांचा गोळा कसा बनलं हेच आजचं सर्वात मोठं रहस्य. आपल्याला वाटलं होतं 28 तारखेला सगळं योग्य रीतीने होईल. विमानात अजितदादांबरोबर त्यांचे सुरक्षा अधिकारी विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, को पायलट कॅप्टन शामली पाठक आणि कर्मचारी पिंकी मारे होते. सकाळी 8:45 सुमारास विमान बारामतीच्या हद्दीत पोहोचलं. बारामतीची धावपट्टी आकाराने छोटी होती आणि तिथे इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम नव्हतं. त्यामुळे पायलटला स्वतःच्या कौशल्यावर मॅन्युअल पद्धतीने विमान उतरवायचं होतं. पण त्याचवेळी नशिबानं साथ सोडली. तिथे प्रचंड धुकं होतं. दृश्यता अत्यंत कमी असल्यामुळे पहिल्या प्रयत्नात पायलटला धावपट्टी दिसली नाही, म्हणून त्यानं विमान पुन्हा वर नेलं. दुसऱ्या प्रयत्नात मात्र कारानं आपला फास घट्ट केला. ही सुरुवातीची प्राथमिक माहिती होती. पण त्या रात्री खरोखर काय घडलं? सीसीटीव्ही फुटेजचा तो भाग काय सांगतोय? त्या चित्रपटात असं काय धक्कादायक दिसलं ज्यामुळे सुरुवातीची सगळी माहिती खोटी पडली? हा फक्त दुर्दैवी अपघात होता की यामागे काही भयंकर गोष्ट होती? यंत्रणा बिघडली असेल तर अचानक कशी? मोठ्या नेत्यांसाठी विमान वापरलं जातं तेव्हा त्याची वारंवार कठोर तपासणी केली जाते. देखरेखीची निश्चित यादी असते. आता वळूया त्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टीकडे, ज्यामुळे तपास यंत्रणांना घाम फुटला आहे. तो पुरावा म्हणजे सीसीटीव्ही फुटेज. धावपट्टी जवळच्या पेट्रोल पंपावरच्या कॅमेऱ्यात थरकाप उडवणारं दृश्य कैद झालंय. सकाळी 8:26 व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की विमान उतरण्याचा प्रयत्न करतंय. पण अचानक काहीतरी चुकलं. विमानाचा समतोल गेला आणि उजवा पंख जमिनीकडे झुकला. आजपर्यंत लोक बोलत होते हवामान खराब होतं, तांत्रिक बिघाड झाला. पण या फुटेजनं सगळं चित्र उलटं केलंय. काही सेकंदातच आकाशात एक प्रचंड आगीचा गोळा बनला. तपासातली सर्वात भयंकर गोष्ट माहीत आहे का? आता खरी गोष्ट इथं आहे. ज्या कंपनीचं विमान होतं त्यांचं एक विमान 2023 मध्ये मुंबईत आधीच कोसळलं होतं.
मग अशा ब्लॅक लिस्टेड कंपनीला VIP सुरक्षेचं काम कोणी दिलं? 2. काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हा अपघात नसून घातपात असू शकतो. कारण इंजिन फेल झालं तर विमान असा अचानक दिशा बदलत नाही. मग विमानानं अचानक दिशा का बदलली? आज बारामतीचा तो दणकणारा वाघ शांत झालाय. संपूर्ण महाराष्ट्र या आघातातून सावरलेला नाही. स्वतः पंतप्रधान मोदींनी उच्चस्तरीय तपासाचे आदेश दिलेत. पण जोपर्यंत ब्लॅक बॉक्स मिळत नाही तोपर्यंत खरं सत्य बाहेर येणार नाही. पण मुख्य प्रश्न तोच आहे, तांत्रिक बिघाड होता की कोणी हेतुपुरस्सर खेळ केला? अजितदादांच्या जाण्यामागे नक्की कुणाचा हात आहे? तर आतापर्यंत समोर आलेली माहिती आणि CCTV फुटेज पाहिल्यानंतर अनेक प्रश्न उभे राहतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा संपूर्ण अहवाल सध्या सोशल मीडियावर उपलब्ध असलेली माहिती आणि तज्ज्ञांनी दिलेल्या शक्यतांवर आधारित आहे. ही कोणतीही अधिकृत पुष्टी नाही, तर फक्त एक सखोल विश्लेषण आहे. खरं सत्य काय आहे हे फक्त अधिकृत ब्लॅक बॉक्स रिपोर्ट आणि DGCAच्या तपासानंतर स्पष्ट होईल. तोपर्यंत आपण कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू शकत नाही. पण या संपूर्ण घटनेकडे पाहिल्यानंतर तुम्हाला नक्की काय वाटतंय? हा खरोखरच एक दुर्दैवी अपघात होता की यामागे काहीतरी वेगळंच चाललं होतं? तुमचं मत नक्की काय आहे? विमानाने अचानक बदललेली दिशा आणि पेट्रोल पंपाच्या फुटेजमध्ये दिसलेलं ते दृश्य, याबद्दल तुमचं मत काय आहे? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण तुमचं मत या चर्चेला नवीन दिशा देऊ शकतं. आणि हो, जर तुम्हाला हा अहवाल माहितीपूर्ण वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून या घटनेचा प्रत्येक नवीन अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल.